नमस्कार. आज आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस. आज आम्ही 530 ते 550 किलोमीटर आमची जर्नी असणार आहे रतलाम ते जयपूर. एक्सायटेड डे 2. सगळेजण एक्सायटेड आहोत. मुक्काम आमचा रतलामला होता. काल रात्री आम्ही 8-8:30पर्यंत रतलामला पोहोचलो. जेवण करून झोपलो. सगळे फार थकलो होतो. आज मात्र सकाळी लवकर उठलो. मस्त आम्ही नाश्ता केला आहे. दडपे पोहे, कचोरी, समोसे. रतलाम म्हटलं म्हणजे तुम्हाला नाश्ता उत्तम मिळतो. आणि आम्ही ज्या एरियामध्ये आहोत, शास्त्रीनगर, जिकडे आमचं हॉटेल आहे, या एरियामध्ये तुम्हाला खाण्याचे भरपूर दुकानं मिळतील. सकाळी तुम्हाला ब्रेकफास्ट आणि बरंच काही मिळतं इकडे. इंदौर, रतलाम, इनफॅक्ट मध्य प्रदेशमध्ये खायचे पदार्थ फार उत्तम मिळतात. आणि ब्रेकफास्ट तर विचारलाच नको. तर मग सकाळी लवकर आम्ही ब्रेकफास्ट केला. सध्या 9 वाजलेत. आजचा प्रवास आमचा रतलाम ते जयपूर असा आहे. सुरू करूया आजचा प्रवास. नॉर्मल रूट जो आहे तो रतलाम, भिलवारा, अजमेर बायपास असं करत आपण जयपूरमध्ये पोहोचतो. यावेळेस मात्र आम्ही मुंबई दिल्ली जो नवीन एक्सप्रेसवे बनतोय तो ट्राय करणार आहे. तर रतलामच्या अगदी रतलाम सिटीपासून एक 7-8 किलोमीटर अंतरावर त्याचं इंटरचेंज आहे. आणि हा जो टप्पा आहे मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेचा, तो रतलामपासून आय थिंक कोटापर्यंत आहे. कोटाच्याही आधी इनफॅक्ट एक जागा आहे भानपुरा करून, तिथपर्यंत आहे. नवीन इन्फ्रा प्रोजेक्ट्समधला हा एक फार मार्की प्रोजेक्ट्स म्हणता येईल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा. तर यावेळेस आम्ही बघूया कसा प्रवास होतो या एक्सप्रेसवेवरती. असं ऐकलं की फार स्मूथ आहे. जसा आपला महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आहे तसाच हा बनतोय. बनल्यावर आय थिंक दिस विल बी दी मोस्ट ॲडव्हान्स्ड आणि लॉंगेस्ट हायवे ऑफ इंडिया, मुंबई ते दिल्ली.
आता झालं असं की आम्ही एक्साइटमेंटमध्ये रिफ्युलिंग केलं नाही. वाटलं की एक्सप्रेस वेवर जाऊया आणि मग एखादं फ्यूल स्टेशन दिसणार आणि तिकडे रिफ्युलिंग करूया. मग आता बघतोय तर ॲम्युनिटीज सेंटर्स तर बरेच तयार झालेत एक्सप्रेसवेच्या बाजूला, पण ते चालू एकही नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे, आमच्या गाडीत पण फ्यूल लिमिटेड आहे आणि समोर जी पाटील साहेबांची गाडी चालली आहे त्याच्यामध्ये पण फ्यूल लिमिटेड आहे. प्रश्न असा पडला आहे की हा जो एक्सप्रेसवे आहे अजून आम्हाला अराऊंड 110 ते 100 किलोमीटर क्रॉस करायचं आहे आणि फ्यूल कमी आहे. तर आमचं पहिलं ॲडव्हेंचर सुरू झालं आहे. बाहेर टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली 45 ते 46 डिग्री असं असावं. आतमध्ये AC चालू असल्यामुळे काही कळत नाही आहे, पण आता आम्हाला AC बंद करावं लागणार आहे आणि स्पीड पण थोडा कमी करावं लागणार आहे. म्हणजे आम्ही 110-120च्या स्पीडनी चालवली गाडी, मजा आली फार. पण नंतर जेव्हा आम्ही फ्यूल स्टेशनच्या इकडे प्रयत्न केला की बघूया आता रिफ्यूल करून घेऊया, तर कळलं की बाबा इकडे फ्यूल स्टेशन अजून तयार झाले नाही आहेत. दिस स्ट्रेच इज अंडर कन्स्ट्रक्शन. आम्ही फ्युलिंग केलं असं बरं झालं असतं, बट एनिवेज आता हीच मजा, हीच एक अनसर्टन्टी जी असते रोड ट्रिप्समध्ये, ती तुम्हाला सामोरे जावे लागते. असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला इट्स नॉट प्लॅन्ड. हा इतका लवकर येणार ट्रिपमध्ये माहिती नव्हतं, डे 2 ऑफ आवर जर्नी. तर गुड पॉईंट, आमच्याकडे कॅन आहे, आम्ही जेरी कॅन घेतल्या आहेत, पण या कॅन घेतल्या होत्या आम्ही लद्दाखमध्ये वापरण्याकरता. ही एक स्ट्रेच आहे जिकडे आम्हाला 800-900 किलोमीटरमध्ये फ्यूल स्टेशन नाही आहेत. तर आम्ही त्या रूटकरता आम्ही एक्स्ट्रा इन द सेन्स कॅन घेतली आहे बरोबर, जे करून आम्ही एक 20-25 लिटर फ्यूल कॅरी करूया बरोबर. पण ते आम्हाला लद्दाख पोहोचल्यावर यूज करायच्या होत्या. तर गुड थिंग आमच्याकडे कॅन आहे. कुठेतरी आम्हाला बाजूला गाडी लावावी लागेल बंद पडल्यावर, आणि मग दिसतात आजूबाजूला गावं. तर त्या गावांमध्ये जाऊन जिकडे कुठे फ्यूल पंप असेल भरून आम्हाला फ्यूल आणावी लागेल. वेळ जाणार आहे फार, गरमी फार आहे. स्पीड कमी केलं आहे, AC बंद केलं आहे. प्रचंड गरमी होत आहे आतमध्ये. कीपिंग ऑफ फिंगर्स क्रॉस की हा टप्पा आम्ही क्रॉस करूया सेफली विदाउट एनी ब्रेकडाऊन. थँकफुली आम्ही जस्ट एक्सप्रेसवे
क्रॉस करणार आहोत. इन द सेन्स आम्ही एक्सप्रेसवे एक्झिट करणार आहोत आणि आय थिंक जवळपास आम्हाला कुठेतरी पेट्रोल पंप किंवा फ्यूल पंप मिळेल जे करून डिझेल भरता येईल गाडीमध्ये. इनफॅक्ट 60 किलोमीटर बाकी होते ट्रॅव्हल करायला, एक्झिट करायला एक्सप्रेसवे, आणि फ्यूल फारच कमी होतं. आम्ही AC बंद केलं. आम्ही फ्यूल एफिशियन्सी वाढवण्याकरता, मायलेज वाढवण्याकरता स्पीड कमी केला. टिपिकली कुठलीही गाडी तुम्ही 70-80च्या स्पीडनी चालवली तर तुम्हाला मायलेज फार चांगली मिळते, आणि एस्पेशली माझी किया सोनेट मला अगदी 25पर्यंत मायलेज देते जर मी कॉन्स्टंट 70 to 80 स्पीड मेंटेन केला तर. आणि ऑफकोर्स तुमचं AC बंद असलं पाहिजे. तर तेच केलं आम्ही. एक्साइटमेंटमध्ये आधी 100, 110, 120 अशी नेली गाडी, बट परत आलो आम्ही 70च्या स्पीडवर आणि खिडक्या उघड्या कराव्या लागल्या. गरम हवा येते, फार प्रचंड गरमी आहे बाहेर. म्हणजे आपण ऐकत असतो हीटवेव काय असते ती पहिल्यांदा आम्हाला जाणवायला मिळाली आहे. पहिल्यांदा आम्ही एक्सपिरियन्स केली आत्ता इकडे. एक्स्ट्रीमली हॉट. हायड्रेट करत आहोत आम्ही आणि जस्ट आम्ही बाहेर पडतोय आणि येस, देअर इट इज, फायनली यो आम्हाला फ्यूल पंप दिसला आहे. लेट्स फ्यूल अप. हे काही इंटिरियर गावं आहेत राजस्थानचे. रोड्स मात्र इकडे खरंच चांगले आहेत. बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की आम्हाला कॉन्क्रीट रोड दिसले. दीज आर ऑल विलेज रोड, टाऊन रोड, आणि खरंच रोड चांगले आहेत, कॉन्क्रीट केलेत. त्यामुळे असा काही त्रास झाला नाही. 2-3 ठिकाणी मात्र अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आम्हाला थोडंसं ऑफ रोडिंग टाईप झालं, पण ठीक आहे. एक 600 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये तुम्ही 8-10 किलोमीटर, इट्स फाईन, इट्स ओके, नॉट दॅट बॅड. आम्ही हा मुकुंदरा टायगर रिझर्व क्रॉस करतोय. मुकुंदरा हिल्स म्हणून हा एरिया फेमस आहे. इकडे आय थिंक 4 ते 5 टायगर आहेत असं मी वाचलं होतं. नक्की किती टायगर आहेत माहिती नाही. होपफुली दिसला तर खरंच मजा येईल. म्हणजे मला नाही आवडणार एखादा वाघ बघायला, राईट? तर बघूया आता.
तर हा जो एरिया आहे, आम्ही जस्ट कोटा बायपास करतो आणि बॉय लुक ॲट द ब्रिज. दिस इज ऑसम. ऑसम कन्स्ट्रक्शन. केबल स्टेट ब्रिज दिसतोय हा. जस्ट कोटा क्रॉस केलं आहे अप्रॉक्सिमेटली 10-12 किलोमीटरपासून. आय थिंक आय डोंट नो वेदर इट्स अ रिव्हर ऑर व्हॉट इट इज, बट खरंच बघण्यासारखा ब्रिज आहे हा. So we have stopped on the जयपुर हाईवे. यहाँ पे एक होटल है, वहाँ पे रुके हैं. टेम्परेचर आउटसाइड अराउंड 47-48 डिग्रीज दिखा रहा है MID पे. काफ़ी धूप है यहाँ पे, बहुत बहुत ज़्यादा गर्मी हो रही है. यहाँ पे हम लोग थोड़ा खाना खाएंगे, देखते हैं कैसा होता है यहाँ पे खाना. इट्स क्वाइट अ नाइस गार्डन प्लेस हियर. काफ़ी गर्मी है यहाँ पे. तो हम रतलाम से करीबन 9 बजे निकले हैं. अभी 2:30 बज चुके हैं. नाइस प्लेस हियर. हेलो. रेवा अविंबावे. लंच हो गया है हमारा. हाँ. काफ़ी तीखा लंच हुआ है. काफ़ी तीखा. अच्छा था, लेकिन कभी कभी तीखा भी खाना चाहिए. तकलीफ भी होनी चाहिए.
हो, तर हा आहे जयपूरचा रिंग रोड. खरंच इकडे कन्स्ट्रक्शन म्हणा, रोड्स म्हणा, एम्युनिटीज म्हणा, खरंच चांगल्या आहेत. आमची जी हॉटेल आहे ती एअरपोर्ट रोडजवळ आहे. प्रतापनगर करून एरिया आहे, तर तिकडे जाऊया. हॉटेलचं नाव काहीतरी ग्रँड लोटस असं काहीतरी आहे. बघूया किती ग्रँड आहे ते. सो वी हैव रीच्ड जयपुर. जयपुर हम करीब 6 बजे पहुंच गए. थोड़ा टाइम हमको होटल ढूंढने में लगा. सो वी मैनेज टू गेट अ होटल समवेयर नियर एयरपोर्ट. ब्यूटीफुल होटल, नाइस रूम, नाइस कोजी रूम्स, स्पेशियस रूम्स. And we got this hotel really competitive rate. I think 1500 per head. अभी हम खाने जाएंगे नीचे. प्लानिंग था हमको हवा महल देखने का, बट मूवी में भी हम इन रिटर्न जर्नी हम विल विजिट दी टूरिस्ट प्लेसेस. आम्हाला कोणी सांगितलं की खंडेलवाल्स करून एक जागा आहे इकडे, जिकडे लाईनीने बरेच ढाबे आहेत. आय मीन जरा ढाबाच, बट ते प्रॉपर रेस्टॉरंट्स आहेत आणि त्यांचं सिट आउट आहे बाहेर. म्हणे या एरियामध्ये फार फेमस आहे. बघूया कसं आहे खंडेलवाल्स. देर आर अदर ढाबाज ॲज वेल, बट आय थिंक देर आर 3-4 खंडेलवाल ढाबाज ओव्हर देयर. ते चेकआउट करूया कसं आहे ते. तो हम जयपुर के फेमस ढाबे एरिया में आए हैं. और यहाँ पे खंडेलवाल ढाबा जो काफ़ी फेमस है. हेलो. तो ये है असली खंडेलवाल ढाबा. देखते हैं टेस्ट कैसी है यहाँ की. जेवण मात्र चांगलं होतं खंडेलवालमध्ये. मस्त पनीरची सब्जी खाल्ली आम्ही. आय मीन टिपिकल पंजाबी डिशेस होत्या, बट द टेस्ट वॉज गुड. द ॲम्बियन्स वॉज रिअली व्हेरी गुड. आणि दुसरं म्हणजे इट वॉज व्हेरी फनी की एक होतं ओरिजिनल खंडेलवाल, एक होतं न्यू ओरिजिनल खंडेलवाल. मे बी 3-4 भाऊ असणार. त्यांनी एकेकानी स्वतःचं टाकलं आहे तिकडे. आणि इनफॅक्ट देर आर अदर ढाबा ॲज वेल. चांगली जागा आहे, कधीतरी यायला हरकत नाही. जर तुम्ही जयपूरमध्ये कधी आला तर नक्की ट्राय करा खंडेलवाल ढाबा. तुम्हाला मी याचा ॲड्रेस खालती देईल कमेंट सेक्शनमध्ये.